हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. थोडंसं सकाळचं आपल्या टेरेस गार्डनचा जो नजारा आहे तो दाखवा म्हटलं. फुलं खूप सारी फुलं आहेत, खूप म्हणजे खूप. टोटली एवढे काय मी तुम्हाला शेअर करत नाही आहे. जे काय समोर दिसतील तेवढंच कॅप्चर केलेलं आहे. ते पण हे आरूनं केलेलं आहे, मी नाही केलेलं. तर आता हे जे आलेले आहेत ना, हे आज शुक्रवारला खूप म्हणजे उपयोगी येणार आहेत. कारण आपला जो शुक्रवार असतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं लाल फूल आणि सोन्याच्या दागिन्याची पूजा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचं चालतं, चांदी नसेल तर 1 रुपयाचं नाणंसुद्धा चालतं. पण सांगायचं एवढंच आहे की लाल फुलाचं महत्त्व खूप आहे. मग ते गुलाब असू दे किंवा आपलं जास्वंदी असू दे. मी पहिला तिकडच्या घरी होते ना, तेव्हा शक्यतो मी जास्वंदच हे करत होते. तिथं मला एकही गुलाब मिळत नव्हतं, कारण गुलाबाची जे झाडं लावलेली तिकडं आलीच नाही आहेत. पण इकडं मात्र ना भरपूर मोठ्या प्रमाणात गुलाब येतात. सध्या काही दिवस जर बघायला गेलं तर फ्रीजमध्ये खूप कमी प्रमाणात जेवढ्या लागेल तेवढ्याच भाज्या मी स्टोअर करते. कारण सध्या अशा ठिकाणी दादाचं काम सुरू आहे की जिथून बाहेर पडलं त्या रूटने येताना ना शेतकरी लोक एकदम फ्रेश, म्हणजे आज सकाळी काढलेला भाजीपाला जो आहे तो संध्याकाळी अशा ठिकाणाहून येतात. म्हणजे काम जसं असेल त्या हिशोबानं. पहिला कसं होतं की थोडंसं आठवड्यातला बाजार असायचा इथं जवळपास, आम्ही राहतो तिथं. त्यामुळं असं विचार व्हायचा की बाबा चला आठवड्याचं भरलेलं बरं. पण आता तसं नाही आहे. आता कामच अशा ठिकाणी आहे की तिथं ताजं ताजं मिळतं. आणि टोमॅटो आणलेले 3 डबे झालेले आहेत नुसते टोमॅटोचे. तर आता आपल्या घरात जास्त बघायला गेलं तर कांदा टोमॅटो खाल्लं जातं. आणि कच्चं टोमॅटो जे आहे ना, ते घरातल्यांना सवय आहे. मग ती किट्टो असो, आर्यन असो, तुमचे दादा असो, त्यांना ना म्हणजे कच्चं टोमॅटो खायला खूप आवडतं. शक्यतो बऱ्यापैकी म्हणजे भाज्या आहेत त्या कच्च्या खाल्ल्या जातात, स्पेशली तुमचे दादा. तर शुभ सकाळ ताईनो. तरी बघा माझ्या कानातलं अशा पद्धतीनं तुटलं. मी विचार करायला लागले की मी म्हणजे सगळं काम आवरून मी झोपायला आले तेव्हा तुटलं म्हणून ठीक आहे. पण जर मी दिवसभर वर खाली इकडं तिकडं एवढी नाचते, एवढं म्हणजे झाडू काढ, हे काढ, ते काढ, आणि त्या ह्याच्यात जर पडलं असतं तर कुठे शोधायचं होतं? बरं शोधल्यानंतर ते घावलं असतं तर ठीक होतं. काय नाही घावल्यावर काय करायचं? डेली वेअरसाठी आपण जर केले मस्त वाटतात. डिझाईन दिसते का जवळून? आता दिसते बघा. हे बघा, ही आहे खालची साखळी, हा खालचा त्याचा गस आहे. तर इथे ना बारीक अशी कडी आहे, त्या कडीतून निघून पडलेलं आहे. हे बघा, त्या कडीतून. कारण सध्या सोनं एवढं महागले आणि त्याच्यात एक गुंज सुद्धा आपण करू शकत नाही. तर आता ही उशी आहे ना, ही जी उशी आहे याला काय कोणास ठाऊक, याचा धागा जे असा आहे ना की तो धागा कुठे शर्त आहे? एवढ्या कामात ना मामाला बरं शर्त आहे बघायला. कुठे आहे तो? आलाय काय? बोलव जरा त्याला. बघितलं, काम नाही, काम धंदा एवढा असतोय की याला आम्ही काय कशाला सांगितलं त्याला वेळ नसतो ना, तर शर्तीला चाललाय. तर हे जे आहे ना याच्यामध्ये अडकून, हे असं पूर्ण अडकून आहे ना वाट लागली. उशीवर मी जेव्हा कधी झोपेल त्यावेळेला ते अडकायचं. मग मी ओढायची, अशी काढायची, ओढायची, काढायची. पण जेव्हा याच्यावर कव्हर असतोय तेव्हा होत नाहीये. तर हे बघा, हे सुद्धा कानातलं ठरतं की कारणीभूत. आणि हे काय डेलीचं काढघालीचं नाहीये. फुल जे आहे ना तेच तेवढं घालणार आहे आता त्याला अडकावून आणेपर्यंत, म्हणजे टाका टाकून आणेपर्यंत. कारण त्याला ना म्हणजे असं पॉइंट द्यावा लागणार आहे. तर असं फुल एवढं काही उठून दिसत नाहीये. कान असे भुंडे, तोंड असं भुंड भुंड दिसतंय शॉर्ट कानातल्यानं. माझे पहिले एक टॉप्स होते त्याला पण खाली गस होते. गस छान वाटतात, असं पूर्ण कानाबरोबर नाही वाटत. आता माझा चेहरा एवढा हे दिसणार, मोठा मोठा दिसतो चेहरा. ही एवढी साखळी जी आहे, ह्या साखळीचं सध्या किती रुपये होऊ शकतात? त्यामुळे सोनं व्यवस्थित जपा. जर एखाद्या गोष्ट जर तुमची तुटली आहे किंवा तुटत आली आहे माहीत असेल तर लगेच हे करा. ती फुलं घातली की चेहरा असा बरोबर भुंडा भुंडा मोठा मोठा वाटतो ना. आणि कान एकतर माझे असे बाहेर आहेत. आमच्यात ना म्हणजे माझे कान, किट्टोचे कान, मामांचे कान, रितेशचे कान, म्हणजे मामांचा छोटा मुलगा, हे आमचे कान असे बाहेर निघाले आहेत. एक कान बघा तुम्ही कसं आहे, एक कान आता बाहेर निघालेलं कान, ते हत्तीच्या कानाचं म्हणतात ना तसं कान आहे आमचं. असं होता, देवाने जे दिलेलं आहे, देवाने तुमच्या शरीराची रचना जशी केलेली आहे त्याचा रिस्पेक्ट करावा. ते लिहून घ्या. 2026च्या एंडिंगपर्यंत सोनं खूप म्हणजे खूप महागणार आहे, खूप महागणार आहे. म्हणजे आपण त्याची गिनती पण करू शकत नाही, एवढं मागणार आहे. त्यामुळे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करणं जर कोणाला शक्य असेल तर आताच करा, नसेल तर नादालाच लागू नका. दुसरं केल्याला परवडलं. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही.
कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रही है वह उत्तर दाता घेतात ग काढून. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. दुपारच्या पुढे जाऊया. हम्म. तिथे जाऊन ये, मग आई तिकडून येते. कुठली? कुठली गावाकडे? हे ना आता इथं बसल्यानं दिसतच नाही, ते कुणीकडे बघते. पंपड घे थांबतो घे इकडं. हा नाही लय गेलं. जरा इकडं जरा कुणीकडे जरा इकडं इकडे इकडे इकडे. हा अजून हा. अरे मला इथं बसल्यानंतर वाटते ते तिकडे बघायला लागले. अगं तू कडेला बसल्या तसंच वाटणार की. तुझं मारे मावळीच्या दिसते का इथं खाली. आईस टॅप कर. पुढं खाली प्रोसेस टाकू. ओके करू. आज ना इथं एखादी गोष्ट जर तुम्हाला शेअर केली तर तुम्ही हसचाल किंवा मला म्हणताल काय ताई जग कुठं चाललं आणि तू कुठं आहे. जे आहे ते आहे. आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की जे रिअल आहे ते मी तुम्हाला शेअर करत असते. तर इथं ना मला सागर बॅलन्स कसा मारायचा हे मला शिकवत होता. आईला बॅलन्स मारायचा होता. कधी सागर मारतो, कधी संदीप मारतो आणि कधी मी पण मारते. कारण असं नाही की बाबा त्यानेच मारायचं मी पण नाही मारायचं. आणि एरवी तुमचे दादा मारायला सांगितले की ते मारतात, पण आज ते कामावरती गेलेले होते. त्याला मी म्हणत होते की मला बॅलन्स मारायला शिकव, म्हणजे मला पण कळलं पाहिजे ना. आणि सध्या साड्यांच्या बिझनेसमुळं माझं पण अकाउंट आहे. याच्या आधी माझं काय अकाउंट वगैरे नव्हतं. दोघांचं जॉईंट अकाउंट, तुमच्या दादाचं माझं पर्सनल त्यांचे आहेत, पण मी कधीही माझं पर्सनल बँकेचं अकाउंट काढलं नाही, काही नाही. पण आता ह्या बिझनेसमुळं काढावं लागलं. मग त्यामुळे मला म्हणजे माझ्याकडे फोनपे वगैरे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या खात्यावरनं पैसे त्या खात्यावर कसे टाकायचे हे पण मला आज सागरनं शिकवलं. मला ते पण माहीत नव्हतं, कारण मी पहिल्यापासून ना ते इंटरेस्ट घेतला नाही. कारण आपल्या घरात ना काही असू दे, 1 रुपया कोणाला द्यायचा असू दे, दादा मला विचारल्याशिवाय देत नाही आहेत. कुठलाही व्यवहार असू दे ते मला न सांगता करत नाही आहेत. मग घेणं असू नाही तर देणं असो. त्यामुळे कधीच असं डोक्यात आलं नाही की हे पैसे आपण पर्सनली पाठवावे किंवा आपल्याला माहीत असावं. किंवा फोनपे करणंसुद्धा सांगते मला काही माहीत नव्हतं. मला आज सगळं सागरनं शिकवलं. दादा खूप वेळा म्हणायचे की रे तुला सांगतो शिकवतो, पण मी ते एवढा इंटरेस्ट घेत नव्हते ते करायला. पण आज म्हटलं त्याला आलेलाच आहे, तो बॅलन्स कसं मारायचं शिकवतो, तर तेवढं पण सांग बाबा म्हटलं. ते पण शिकून घेतलं. ATMमधून पैसे कसे काढायचे हे सुद्धा तुमच्या दादाने मला खूप वेळा तिथं मशीन पुढं नेऊन उभा केलं. हे बघ, कधीही वेळ येऊ शकते, कधीही नड येऊ शकते, तुला ते आलं पाहिजे, तुला ते जमलं पाहिजे. पण तुम्हाला खरंच सांगू, सगळ्या गोष्टी खरंच जमल्या पाहिजे. त्या प्रत्येक वेळेला डिपेंड राहणं योग्य नाही. आता तुम्ही म्हणताल ही आता शिकली ना, आम्हाला सांगायला लागली. आता तर शिकली म्हणून तुम्हाला सांगते की जे कोणी असतील माझ्यासारखे तर थोडंफार शिका. मला ना माझ्या घरामध्ये एक मात्र कौतुकास्पद वाटतं की पहिल्यापासून जसं म्हणजे आपलं आपण बघायला लागलो तेव्हापासून तुमच्या दादाने 1 रुपया कधीच स्वतःच्या खिशात ठेवलेला नाही, कधीच नाही. जेवढं काही त्यांचं पेमेंट येईल, आता फोनपे आलेला आहे, पण पहिला काय फोनपे वगैरे नव्हतं. त्यावेळेला कसं की जे काय आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात त्यामुळे त्यांचे पेमेंट पहिला आठवड्याला काढावं लागत होते. कारण आमच्याकडे कसं की सोमवारचे दिवस सुट्टी असते, मग ते आठवड्याला ते कामगारांना द्यावं लागायचं. तर ते जे काही पैसे येतील ना ते माझ्या हातात देणार की बाबा एवढे आलेले आहेत, आणि मग मला विचारून किंवा मला सांगून ते घेणार किंवा मी काढून देणार. हा पैशाचा व्यवहार एवढा स्ट्रॉंग आणि एवढा चांगला आणि आमच्या दोघांच्या सहमताने असल्यामुळे ना मला कधी 1 रुपया नवऱ्यापासून साठवावा लागलेला नाही किंवा हे काढूया, हे साठवूया, परस्पर काय करूया, हे कधीच करावं लागलं नाही. त्यामुळे फायनान्शियली गोष्टी सगळ्या मॅनेज करणं, कुठं देणं, किती साठवणं, ह्या गोष्टी मीच करते, मीच बघते. पण ते जे आहे ते कोणाला द्यायचं असेल तर तिथं मी दादालाच ठेवते. मी स्वतः कोणाला 1 रुपया हे पाठवणं म्हणा किंवा हँड कॅशसुद्धा देणं त्यांना न विचारता किंवा दोघांच्या सहमतीशिवाय देत नाही. आज तुम्हाला फायनान्शियली गोष्टीवर मी एवढं बोलत आहे किंवा तुम्ही म्हणताल काय लेक्चर देत आहे, हे याच्यासाठी की माझा नंबर जसा गेला आहे तसं मला ना व्हॉट्सअपला एवढ्याच जणी येतात, रडतात. बऱ्याच जणींचं परवा तर एका ताईची स्टोरी सांगितल्यानंतर तुम्हाला खरंच म्हणजे अजब वाटेल, सांगणं पण गरजेचं वाटतं. तिनं मला मेसेज टाकला, फ्री आहेस का, कॉल करू. मी म्हटलं तुमचं काय असेल ते व्हॉट्सअपवरती म्हणजे मेसेजवरती बोला, मला जसा वेळ मिळेल तसं बघून मी सांगेन. तर ती एवढं म्हणजे ट्रेसमध्ये होती ना व्यक्ती. कारण तिनं असंच असतं ना, घरातले पण नवरे असतात की बाबा समोर बायकोला द्यायचं नाही, घ्यायचं नाही, मग तिनं आपलं थोडं काढून म्हणजे आपलं एक प्रकारे म्हणतात ना की चोरून. पण बघा, नवऱ्याचं पैसा काढून घेणं, चोरणं
याला चोरी प्रॉपर म्हणत नसतं. चांगल्या कामासाठी चोरी करायची असेल, स्वतःच्या प्रपंचासाठी, तर बिनधास्त करा. कारण काही वेळेला पर्याय नसतो ना, मग काय करणार? कारण तो पैसा तुम्हीच आडीनडीला नवऱ्यासाठीच वापरू शकता ना. त्यामुळे ती काही भले चोरून काढलं, पण ती काही वाईट चोरीमध्ये येत नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं की असं साठवलं जातं आणि काही लेडीज अशा करतात की पैसा साठवतात. मग आता बँकेत साठवलं तर कळतंय पुस्तकावरनं वगैरे किंवा सगळ्याच गोष्टीवरनं. तर आपलं मग माहेर असते एकमेव जिथं आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. मग तिने काय केलं की साठवेल तसे पैसे भावाकडे साठवायला दिले. त्याने पण साठवून घेतले, स्वतःची कामं करून घेतली, सगळं केलं आणि एक 4-5 वर्षानंतर तिलाच काहीतरी अशी गरज लागली. म्हणून तिने आपल्या भावाला सांगितलं की मी तुझ्याकडे जे साठवलेले पैसे आहेत ते मला माझे पैसे दे. तर अक्षरशः त्याने हात वर केला, मला पैसे द्यायला जमणार नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, मीच आता डबघाईला आहे. ती व्यक्ती एवढी रडत होती की ताई मला कुठले तर उपाय सांग, सेवा सांग, मला असं काहीतरी सांग की बाबा माझं म्हणजे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला पाहिजे आणि मला पैशाची गरज आहे. आणि त्यामुळे माहेर पण तुटलं, भाऊ पण तुटला. कारण अशी भावंडं भरपूर आहेत ताईनो, सगळीच काही चांगली आहेत नाही. या दुनियेत सगळं चांगलं असतं तर लय झालं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा की फायनान्शियली व्यवहार करताना तुमचा भाऊ किती चांगला आहे, काय आहे, ह्या गोष्टी न बघता तो कितपत व्यवहाराला चांगला आहे हे पण बघून देऊन म्हणजे द्या. कारण कधी कधी अशा पद्धतीनं अडकलं जातं. आता त्या व्यक्तीने काय करायचं, कुठली सेवा करायची आणि कुठलं काय करायचं सांगा. एक अशा पद्धतीनं सुद्धा विश्वासघात होतो आणि घरातली रक्ताची नाती जर अशी विश्वासघात करायला लागली तर काय करायचं. आता नवऱ्याला जर सांगावं तर नवरा म्हणणार की बाबा तू मला न माहीत होतं परस्पर काढले, एवढे दिले, ते आणि टॉर्चर होणं. अशा खूप घटना घडलेल्या आहेत की बाबा परस्पर आपण व्यवहार करायला जातो, फसलेला असतो आणि मग ते सांगणं किंवा पुढच्याला बोलणं किंवा आपल्याच नवऱ्याला सांगणंसुद्धा अवघड होऊन आणि नवरेसुद्धा बऱ्याच वेळेला फसलेले आहेत, बायकांचं सोडा नवरेसुद्धा. त्यामुळे आपल्या फायनान्शियल गोष्टी करताना एवढा विचार करून 10 वेळा नाही तर 50 वेळा विचार करा की कष्टाने कमवलेला पैसा आहे, आपण कुठे देतोय, कोणाला उसनं देतोय, कितपत देतोय, काय देतोय. आणि एक लक्षात ठेवा, माझा स्वतःचा तुम्हाला पर्सनली सल्ला आहे, 100% अक्षरशः तुमचं पोटचं मूल जरी असेल तर 100% कोणावरच कधीच विश्वास ठेवू नका. मग ते पैशाचा असू दे किंवा कुठलीच गोष्ट असू दे, एखादी म्हणजे तुमची मैत्रीण असू दे, नातेवाईक असू दे, तुमचे आईवडील असू दे, भाऊ असू दे, कोणीही असो. मग ते तुझं गोळावर कसं पडलेलं? अरे असं कसं? बघ की. दे रहा है वो देश की अच्छी सेवा कर रहा है. 10 लोगों को रोजगार दे रहा है मतलब वो देश की सेवा कर रहा है. तो वो देश प्रेमी है जो देश के लिए सोच रहा है. 10 लोगों के चूल्हा आपकी वजह से जले, ये देशभक्ति. की शादी हो जाएगी तब वो बहुत खुश रहेगी. हाँ, वो ये वीडियो देखेंगे तो बड़ी खुश हो जाएगी. छान आहे दर नका. पपई अजिबात गोड नाही. हे मला आवडलं. असू दे आता संपवायचे, वेस्ट जाते भैया. पप्पा खातात की? आज शुक्रवारचा माझा 10वा शुक्रवार आहे आणि ज्या दिवशी गुरुवार, शुक्रवार पूजापाठचे दिवस असतात त्या दिवशी कामं थोडीशी पटपट आणि खूप उत्साहानं होतात. म्हणजे ते एक एनर्जी घरातली असते ना, ती खूप उत्साही असते. आणि मी ज्यावेळेला किचन ओटा वगैरे आवरते त्यावेळेला माझं पूर्ण दिवसाला किचन अशा पद्धतीने असतं. म्हणजे ज्या दिवशी घरी सगळेजण असतात त्यावेळेला कोण पाणी पितंय तांब्या तिथंच ठेवतंय, कोण जेवतंय सगळं तिथंच टाकतंय. असो, चला या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर जाता जाता लाईक करायला हरकत नाही. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.